माता की, भारत माता की, वंदे वंदे। सर्वांना जय श्रीराम। भारतीय जनता पार्टी भोकर विधानसभेच्या तिरंगा रॅलीला आवर्जून उपस्थित असलेल्या संबंध महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारे आपल्या लाडके आमदार, अतिशय पक्षाचं असो की जनसेवेचं काम असो, प्रत्येक क्षणाक्षणाला धावून येणारे आपले नेते आदरणीय श्री जयताई चव्हाण यांच्या नेतृत्वात आज ही जी रॅली, तिरंगा रॅली, आपल्या देशावर असलेलं प्रेम येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संबंध देशात भारतीय जनता पार्टीच्या वतीने होत आहे, त्यास आवर्जून उपस्थित राहून त्यांनी आज या रॅलीचं नेतृत्व केलं। मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आज भोकर विधानसभेमधून आलेले सर्व प्रमुख नेते, आदरणीय माजी जिल्हा अध्यक्ष नागेलीकर साहेबांपासून तिन्ही मंडळाचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, या शहराचा प्रथम नागरिक आदरणीय वैशालीताई देशमुख आणि सर्व प्रमुख उपस्थित, सर्वांचे मी पक्षाच्या वतीने आभार मानतो। विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थ्यांचे आभार मानतो। खरं तर तिरंगा रॅली भारतीय जनता पार्टीने काढण्याचा एकच उद्देश आहे की पुढच्या पिढीला ज्ञानवंत करत आहोत, पुढच्या पिढीला या जगावर राज्य करण्याचा आम्ही शिकवत आहोत, पण सर्वोच्च प्राधान्य पुढच्या पिढीनं संस्कारातून या देशाला आणि तिरंगाला द्यावं। तिरंगा आमचा आत्माभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे, जगात आमची ओळख आहे आणि हे सहज तिरंगा फडकत नाही। त्याच्यासाठी लाखो भारतीयांनी बलिदान दिलेलं आहे आणि 70 वर्षात जगाला हेवा वाटेल एवढी चांगली लोकशाही, एवढी चांगलं संविधान आणि एवढा चांगला मानवतेचा दृष्टिकोन असलेला भारत आम्ही घडवलेला आहे। आणि म्हणून जगात तुम्ही कुठे ना विचारते मित्रांनो, मग भारताच्या गावात राहा की ग्लोबल व्हा, अमेरिकेत जा, युरोपमध्ये जा, अंटार्क्टिकाकडे जा, पण मनामध्ये मात्र तिरंगा घेऊन राहा। जन्मापासून मरेपर्यंत फक्त तिरंगाचा स्वाभिमान आमच्या रक्तात राहिला पाहिजे, याच उद्देशाने ही रॅली आहे आणि हा संकल्प आपण इथून घरी घेऊन जावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। यानंतर आदरणीय लाडक्या नेत्या आमदार श्री जयताई अशोकरावजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। अर्धापूर शहरीचे